तर बातमी जळगावमधने जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र असं असलं तरी अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानही झालंय। धरणगाव तालुक्यातील पिंपरी शिवारात तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि चिक्कूच्या बागांसह कपाशी आणि सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता केली आहे। आणि या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काल जिल्ह्यात एकाच दिवसामध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरी काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मात्र अनेक शेतांमध्ये अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते साचल्यामुळे कुठेतरी पिकं जी आहेत ती धोक्यात आली आहे। प्रामुख्याने आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या पिंपरी शिवारामध्ये। या ठिकाणी चिकूची ही बाग आहे आणि मोठ्या प्रमाणात या बागेमध्ये जे आहे पाणी साचल्यामुळे या फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच कपाशी असेल, सोयाबीन असेल, या पिकांना देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। या परिसरातील फळ उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत। तर काय सांगणार, कशा पद्धतीचा पाऊस काल या ठिकाणी झाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे या संपूर्ण परिसरातील शेतांमध्ये साचल्याचं पाहायला मिळतंय। वाजीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे काही फळं झाडे जे ते कडून गेलेली आहेत आणि लहान स्वरूपाची ती झाडं आहेत ते पण त्याच्यामध्ये दाबावून गेले आहेत भरपूर पाऊस असल्यामुळे। आणि पाण्याचा निचरा पण होत नाही, हे पण दुसरं संकट आहे इथे। त्याच्यामुळे डाब नेहमी तुंबत असते आणि पेरणी करायला आंतर पीक घ्यायला विचार करावा लागतो। निश्चितच प्रामुख्याने बघायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे अतिवृष्टीमुळे अनेक जमिनी ज्या आहेत, शेतं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि याचाच फटका जो आहे फळबाग असतील, सोयाबीन असेल, कपाशी असेल अशा पिकांना बसला असून प्रामुख्याने या संपूर्ण नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी करून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।